नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आज आपण करणार आहोत कोंड्याच्या पापड्या. गहू कुरड्या करून जे चोथा उरतो गव्हाचा त्यापासून या पापड्या करणार आहोत आपण. खायला एकदम चविष्ट अशा पापड्या कशा करायच्या बघूया. त्यासाठी इथं अर्धा किलो गव्हाचा कोंडा मी एकदम कडकडीत उन्हात वाळवून घेतला आहे. एकदम खुसखुशीत झाला पाहिजे असा कोंडा वाळवून घ्यायचा 2 दिवसाच्या कडकडीत उन्हामध्ये. आणि याला आता मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचे. थोडा थोडा कोंडा याच्यामध्ये घालून मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आणि जेवढं शक्य आहे तेवढं बारीक याला करून घ्यायचं. पौष्टिक असतात ह्या पापड्या, खायला खूप आणि चविष्ट पण असतात. मस्त अशा पापड्या. आणि आपला कोंडा वायाला जातो कुरड्या केल्यानंतर, त्याचा असा उपयोग पण होतो. त्याला याला बारीक करून घेऊ. अगदी पटकन बारीक होतं हे. कडकडीत उन्हात वाळलेलं आहे त्यामुळे पटकन याचं पावडर होते. बघू शकता इथे असं बारीक झालेलं आहे आपले हे कोंड्याचं मिश्रण. आता याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने आपण आपला सगळा कोंडा बारीक करून घेऊ. तिथे सगळा कोंडा आपण बारीक करून घेतला आहे. अर्धा किलो गव्हाचाच कोंडा आहे हा. बारीक झाला आहे मस्त एकसारखा. आता याच्यासाठी मी 1 वाटी तांदूळ रात्रभर भिजत घातले होते. रेशनचा तांदूळ आहे हा. 1 वाटी तांदूळ रात्रभरासाठी भिजत घातला. तुम्ही कोणता पण तांदूळ घेऊ शकता किंवा तांदूळ वापरायचा नसेल तर बाजरी किंवा ज्वारी वापरली तरी चालेल. पण याच्यामध्ये काहीतरी मिक्स करावं लागतं कारण ह्या गव्हाच्या कोंड्याला कस नसतो एवढा. त्यामुळे पापड्या होण्यासाठी याला तांदूळ, ज्वारी, बाजरी काहीतरी मिक्स करावं लागतं. आता हे तांदूळ आपल्याला पाणी घालून आपण जसं खिरीसाठी वाटतो तसं बारीक वाटून घ्यायचे आहेत. तर इथे तांदूळ वाटून झाले आपली एक बॅच. ती या कोंड्याच्या मिश्रणात टाकून घेऊ आणि राहिलेले तांदूळ पण वाटून घेऊ. आता इथे तांदूळ सगळे वाटून झालेत आपले. आता या मिश्रणामध्ये मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकून घेऊ थोडंसं आणि याला मिक्स करून घेऊ. अर्धा किलो कोंड्यासाठी 1 वाटी तांदूळ एकदम योग्य प्रमाणे. किंवा तुम्हाला ज्वारीची, बाजरीची कणी वापरायची असेल तर ती वापरा. ती पण 1 वाटी वापरा. आणखी थोडं पाणी लागेल याच्यामध्ये. जवळजवळ पाऊण तांब्या पाणी लागले मला इथे. याला असं मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता आपल्याला अशी कन्सिस्टन्सी ठेवायची याची, म्हणजे आपल्या पुढे पाण्याचं प्रमाण चुकणार नाही. खूप जास्त पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही, असंच ठेवायचं. आता याला 10 मिनिट बाजूला ठेवू. तोपर्यंत याच्यासाठी वाटण करून घेऊ. याच्यामध्ये भरपूर असा लसूण आणि मोठा चमचा भरून जिरं घातलेत. जिरं आणि लसणाने छान चव येते या पापड्यांना, त्यामुळे लसूण भरपूर घालायचं याच्यात. आता याला तुम्ही पाणी घालून वाटा किंवा तसंच वाटा. जाडसर वाटून घ्यायचं. तिथे वाटण तयार झालं आपलं. आता आपल्या पिठाला पण 10 मिनिट झालेत. थोडंसं भिजलं आहे आपलं पीठ. कोंडा आंबट असतो त्यामुळे छान आंबटसर पापड होतात हे. आता इथे आपलं जेवढं मिश्रण आहे तेवढं आपण मोजून ठेवायचं आणि हा चीक दुसऱ्या भांड्यात ओतून घ्यायचा, म्हणजे आपल्याला पाणी याप्रमाणे टाकता येईल. थोडंसं पातेलं आपलं रिकामं आहे, पाऊण पातेलं झालेलं आहे जवळजवळ. आता हे दुसऱ्या भांड्यात आपण शिफ्ट करून घेऊ आणि या भांड्याने आपल्याला पाणी मोजून घ्यायचे. आता हे दुसरीकडे ओतून ठेवलं आणि इथे एक मोठं पातेलं घेतलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. आणि पाऊण पातेलं जेवढा आपला चीक होता तेवढं पाणी घ्यायचे. या पद्धतीने 3 पातेले आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे. तुमचं अर्ध पातेलं असेल तर अर्धे 3 किंवा एक गच्च भरून काय भांडं असेल तेवढे 3 घ्यायचे. आता हे पाणी आपण गरम करायला गॅसवर ठेवू आणि त्याच्यावर झाकण ठेवू. आता इथे पाणी गरम झालं आहे आपलं. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. ते याच्यासाठी 2.5 चमचे मीठ एकदम योग्य होतं, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि लाल मिरची पावडर पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी मसाल्याच्या डब्यातले छोटे 2 चमचे टाकलेत आणि हिंग टाकला आहे थोडासा. याच्यामध्ये बाकी काही टाकायचं नाही आपल्याला. आणि हे लसूण
आणि जिऱ्याचं वाटण ते पण याच्यामध्ये टाकून घेतलं. आता याला खळखळून उकळी येऊ द्यायची. आता बघू शकता उकळी यायला लागली पाण्याला. आता अशी उकळी यायला लागली की याच्यामध्ये आपण तयार केलेलं तांदळाचं आणि कोंड्याचं मिश्रण टाकून घ्यायचं आणि याला पातेल्यातलंच पाणी टाकून असं सगळं मिश्रण याच्यामध्ये ओतून घ्यायचं. पातेल्याला लागलेलं सगळं मिश्रण याच्यात ओतून घेऊ आणि याला एकसारखं हलवून घ्यायचं. शक्यतो गाठी होत नाहीत, पण झालीच एखादी तर फोडून घ्यायची आणि सुरुवातीला एकसारखं हलवायचं याला, म्हणजे आपले तांदूळ जे असतात ते पटकन लागतात खाली, त्यामुळे सुरुवातीला एकसारखं हलवायचं. आता जरी हे पातळ वाटत असलं तरी शिजून पटकन घट्ट होतं ते. असं सुरुवातीला एकसारखं हलवून घ्यायचं आणि थोडा वेळ ठेवून द्यायचं असंच. परत मधून मधून याला हलवून घ्यायचं. जवळजवळ 5 मिनिट झालेले आहेत. याला एकसारखं हलवून घेतलेलं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून घेऊ आणि 4 ते 5 मिनिटानंतर बघू शकता मिश्रण आपलं घट्ट झालं आहे आणि शिजलं आहे. थोडंसं घट्ट झालं आहे पहिल्यापेक्षा. असंच याला मधून मधून हलवून झाकण ठेवून 2 ते 3 वेळा याची वाफ काढून याला छान शिजवून घ्यायचं. मधून मधून हलवायचं मात्र, नाहीतर खाली लागतील तांदूळ आपले. परत याच्यावर झाकण ठेवून घेतले. आता 3-4 मिनिटानंतर बघू शकता मस्त असं चटचटतंय आपलं मिश्रण आणि घट्ट पण झालं आहे आणखीन पहिल्यापेक्षा. आता याला परत एकदा झाकण ठेवू आणि झाकण काढल्यावर आपलं मिश्रण तयार होईल. जवळजवळ 20 मिनिट लागले मला हे मिश्रण शिजवायला आणि इथे याला थोडंसं थंड करून घ्यायचं. तुम्ही जर कॅरी बॅगवर घालणार असाल तर बऱ्यापैकी थंड करून घ्या. कोमटच करून घ्यायचं आणि मगच घालायचं. मी इथे कागद घेतलेला आहे गोणीचा, त्यामुळे मी थोडंसं गरम गरम असतानाच घालते आणि खूप जास्त पातळ पण करायच्या नाही तर वाळल्यावर आणखीनच पातळ होतात त्या. आणि मस्त अशा पापड्या करून घ्यायच्या. पळीने जेवढं मिश्रण टाकलं आहे फक्त जागेवर थोडंसं पसरून घ्यायचं आणि तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या लहान मोठ्या पापड्या करून घ्यायच्या. एकदम झटपट होतात आणि थोड्याशा थंड झाल्या तरी काही फरक पडत नाही, त्यामुळे एकट्यासुद्धा करू शकता. खायला एकदम मस्त लागतात ह्या पापड्या. मस्त अशा झटपट होणाऱ्या आणि दिसायला पण खूप छान कलर येतो यांना, लाल मिरची पावडर घातलेली असल्यामुळे आणि कोंडा असल्यामुळे. तुम्ही पण अशा पापड्या नक्की करून बघा, तुम्हालाही आवडतील. आता याच पद्धतीने आपल्या सगळ्या पापड्या करून घेऊ. बघू शकता खूप पटपट होत आहेत आणि इथे आपल्या सगळ्या पापड्या करून झालेल्या आहेत. जवळजवळ तेवढ्या प्रमाणामध्ये माझ्या 130 पापड्या करून झाल्या. आता याला कडकडीत उन्हात 2 दिवस वाळू देऊ. आता 2 दिवसानंतर बघूया. मस्त अशा आपल्या पापड्या वाळून इथे तयार आहेत आणि बघू शकता किती पातळ झालेल्या आहेत. आणि ह्या 130 पापड्या आहेत. भरपूर होतात ह्या पापड्या वाळून. फक्त अर्धा किलोची गव्हाचा कोंडा घेतला होता आपण, त्यापासून 130 पापड्या झालेल्या आहेत. तर अशा पापड्या तुम्ही पण करून बघा. आता आपण याला तळून बघू. मस्त अशा पापड्या. या पापड्या तळल्यावर खूप जास्त अशा तेलात फुगत नाहीत, पण खायला एकदम चविष्ट लागतात. किंवा तुम्ही याला भाजून पण खाऊ शकता आणि कच्च्या जरी खाल्ल्या शेंगदाण्यासोबत तरी पण खूप छान लागतात. तर अशा पापड्या नक्की करून बघा, खायला एकदम पौष्टिक अशा. आणि या कोंड्याच्या पापड्या दाखवा म्हणून एका ताईंनी मला कमेंट केली होती. अशा मस्त पापड्या तुम्ही पण करून बघा. खूप टेस्टी आणि पौष्टिक अशा पापड्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि अशा पापड्या करून नक्की खा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.